नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? आज आपण लिंबाचं लोणचं कसं करायचं ते बघणार आहोत. आणि लिंबाचं लोणचं दोन प्रकारांनी करतात. गोड पण करतात आणि तिखट पण करतात, म्हणजे मोहरी वगैरे घालून. तर आज आपण हा जो प्रकार बघणार आहोत तो तिखट लोणच्याचा आहे आणि मोहरी घातलेला. तर हे लिंबाचं लोणचं करण्यासाठी इथे मी हे सगळं साहित्य घेतलेलं आहे. तर ही लिंब आहेत, साधारण म्हणजे नक्कीच 25 लिंब आहेत. आणि आलं मी हे एवढं घेतलं आहे, पण आपल्याला याची सालं काढून तुकडे करायचे आहेत छोटे छोटे, आणि ते सुद्धा मी फक्त वाटीभरच घेणार आहे. ही लिंब मी स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून, नंतर चाळणीत थोडा वेळ ठेवून, नंतर कपड्यावर टाकून आणि वाळवून घेतलेत. आणि तरीसुद्धा मी नंतर चांगल्या कपड्यालाही पुसून घेतलेली आहेत, कारण ह्याला पाण्याचा लवलेश अजिबात राहता कामा नाही आहे. आणि तुम्ही लोणचं कराल तेव्हा तुम्ही पण याची काळजी घ्या. आणि आलंसुद्धा मी धुवून वाळवून घेतलेलं आहे. आणि आता ह्याची मी सालं काढणार आहे आणि मग याच्या वाटीभर मी अशा फोडी करून घेणार आहे. आता ही मी लिंब चिरायला घेते आणि एका लिंबाच्या आपल्याला 8 फोडी करायचे. हे अर्धं झालं की याचा आधी बिया काढून घ्यायच्या, कारण लिंबाच्या ह्याच्यात बिया जर लोणच्यात आपल्या गेल्या तर लोणचं कडू होतं. म्हणून त्या बिया अशा सुरीच्या टोकाने काढून घ्यायच्या सगळ्या. हे बघा, प्रत्येक अशा कोंबणीमध्ये बी असते. ही बघा, ह्या ज्या रेषा आहेत त्याच्या प्रत्येक रेषेत एक बी असते. तशा काढून घ्यायच्या सगळ्या, कारण बी जर लोणच्यात गेली तर लोणचं कडू होतं. हे बघा, सुरीच्या टोकाने अशा काढून घ्यायच्या. आता ह्या अर्ध्या लिंबाचं परत मी अर्ध करणार आहे आणि परत ह्याचं अर्ध, म्हणजे एका लिंबाच्या 8 फोडी होतात. या बिया आपण काढून घेऊया. असं चिरल्यावर पण कदाचित बी दिसते. ही बघा, शक्यतो सगळ्या बिया काढाव्या. अशाच प्रकारे सगळी लिंब मी आता चिरून घेते. हे बघा, ही आता लिंब आपले चिरून झालेत आणि आल्याचे तुकडे पण आपण करून झालेत, कारण आपण 1 वाटी आलं घेणार होतो की नाही, तुकडे हे पण करून झाले. आता आपल्याला अगदी थोड्याशा तेलामध्ये ही मेथी आहे ना, ही आपल्याला अशी तळून घ्यायची तांबूस चांगली होईपर्यंत. मेथी परतण्यासाठी हे आपण इथे भांडत आपण ठेवलं आहे. आता त्यामध्ये मी थोडंसंच तेल घालणार आहे. खूप आपल्याला तेल घालायचं नाही, परतण्यापुरतंच घालायचं आहे. आणि ही मेथी मी 2 चमचे घेतलेली आहे आणि ती तेलामध्ये आता मी चांगली परतून घेणार आहे. हे बघा, अशा प्रकारे ही अशी परतून घ्यायची. अगदी खूप काही लाल नाही आपल्याला करायची, पण अशी साधारण अशी झाली पाहिजे. आता मी गॅस बंद करते, कारण ती तडतडायला लागली. हे बघा, आता ही तेलातनं काढून मी कुटून घेणार आहे. ही तेलातनं मी अशी ही मेथी काढून घेतली, डिशमध्ये घेतली आधी, म्हणजे थोडीशी ती गार झाल्यावर मी ते छोट्या खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहे. नंतर आपण पुढची कृती बघूया. ही बघा, ही तळलेली मेथी आता मी कुटून घेतली. ही इथे मी घेतली आहे मोहरीची डाळ, आणि ही आहे 100 ग्रॅम. आणि ही आपली वाटीने बघितलं तर ही आपली वाटी भरली. आता तर मी ही थोडी मिक्सरमधनं चालू बंदमध्ये फिरवून घेणार आहे, कारण अशी डाळ घालण्यापेक्षा जर आपण तशी घातली चालू बंदमध्ये फिरवून तर त्याची टेस्ट लोणच्याला जास्त चांगली येते. म्हणून मी आता ही फिरवून घेते. खूप त्याची बारीक पावडर नाही करायची, थोडीशी अशी अर्धी पोवडी झाली तरी चालते. ही बघा, ही डाळ आपली झाली भरडून. आता मी हे तेल आहे अर्धी वाटी पण घेतलेलं, ते मी ह्याच कढल्यात घालणार आहे. ते आधी तापवून घ्यायचं आहे आपल्याला. आता हे तेल गरम झालेलं आहे. मी आता गॅस बंद करते आणि ते तेल खाली उतरवून घेते.
आता या तेलामध्ये आपल्याला आधी हिंग घालायचं आहे. हा मी हिंग 1 चमचा घेतलेला आहे. पाठोपाठ आपल्याला हळद घालायची. ही 2 चमचे घेतली आपण. आणि हे तिखट, हे पण 2 चमचे आहे. ही नुसती लाल मिरचीची पावडर आहे. असं मिक्स करून आता आपल्याला ते थंड करून घ्यायचं. आणि मी हे तेल जास्त गरम करायचं नाही असं का म्हटलं, आपलं हे कढलं, आता तिखट आणि हळद आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत आणि हे कढलं नंतर पण बराच वेळ गरम राहणार आहे. आणि म्हणून मी ते तेल बेताचंच गरम केलं आहे. खूप अगदी गरम करायचं नाही, कारण आपल्याला हे असंच थंड करून घ्यायचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे आपल्याला हे मीठ जे आपण त्या लोणच्यामध्ये घालणार आहोत ते आपल्याला आधी भाजून घ्यायचं आहे. 25 मी लिंब घेतली होती, त्याला मी हे मीठ घेतलं आहे. तर हे मीठ 1 वाटी मी कापून घेतले आणि हे वर पाव वाटी असं मी 1.25 वाटी घेतलं आहे. पहिली वाटी मी डोंगर घेतलेली नाही, कापूनच घ्यायची. ह्या काठाच्या खाली घ्यायचं असं मीठ. आणि ही पाव वाटी म्हणजे पाव वाटी हे घेतलं आहे. असं मीठ आपल्याला घ्यायचं आहे 25 लिंबाला. मीठ भाजण्यासाठी इथे मी कढई तापत ठेवली आहे आणि आता हे मीठ आपण भाजून घेऊया. हे असं मीठ भाजल्याने काय होतं, ते चांगलं खळखळीत होतं आणि त्याच्यात जो ओलावा असतो तो निघून जातो. असं मीठ भाजून त्यातला दमटपणा घालवल्यामुळे लोणचं टिकण्यासाठी त्याची मदत होते. साधारण हे 5 मिनटं भाजून घ्या. अगदी खूप भाजण्याची सुद्धा गरज नाही. आता हे मीठ आपलं भाजून झालं आहे आणि मी गॅस बंद करते. आता हे मीठ आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि नंतर पुढली कृती करायची. हे मगाशी जे आपण तेल गरम केलं त्याच्यामध्ये आपण तिखट, हळद आणि हिंग घातलं आहे. तर ते पण पूर्ण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे, कारण लोणच्याला कधीही गरम फोडणी दिली जात नाही. म्हणून ते आपल्याला पूर्णपणे सगळं म्हणजे मीठ पण थंड करून घ्यायचं आहे. आता हे मीठ आपण भाजून ठेवलं होतं ते गार झालेलं आहे. ह्यामध्ये आपण आता ही मोहरीची पावडर घालूया. ही बघा. आता मगाशी आपण ही मेथी कुटून ठेवली ना, ती पण आपण ह्यामध्ये आता घालूया. आता आपण हे तेलही यामध्ये घालूया, पण मी हे थोडं आधी ढवळून घेते, कारण हिंग, हळद आणि ते आपण घातलं की नाही तिखट, ते असं खाली बसलेलं आहे. ते मी आता ढवळून घेते आणि मग घालते. आता हे सगळं मी एकत्र ढवळून घेणार आहे. हा आपण करतोय लोणच्याचा मसाला. तो आता सगळा मिक्स करून घेऊया आपण आधी, कारण वेगवेगळे सगळं घातलं आहे ना आपण त्याच्यावर, मिठावर. ते सगळं मिक्स करून घेऊया. आता हे सगळं कालवून झालं आहे. आता या तयार मसाल्यामध्ये मी आल्याचे तुकडे घालून घेणार आहे. ते पण आपण मिक्स करून घेऊया. आता लगेचच या मसाल्यावर आपल्याला या लिंबाच्या फोडी घालायच्या. आणि मग आता आपल्याला ते हातानेच कालवावं लागणार आहे, कारण ते नीट कालवलं गेलं पाहिजे. त्यामुळे आपण हातानेच कालवायचं आहे ते. आता या फोडींबरोबर हा जो लिंबाचा रस आहे तोही मी यामध्ये घालणार आहे, कारण तो आपल्याला फुकट घालवायचा नाही आहे. आणि आता हे आपण हाताने असं कालवून घेऊया. जास्त ते कुस्कराचं नाही, पण चांगलं कालवलं पण गेलं पाहिजे. सगळा मसाला सगळ्या फोडींना लागला पाहिजे.
असं बघा, हे छान असं रसरशीत लिंबाचं लोणचं होतं. पण हे झाल्याबरोबर लगेच खायला होत नाही. कमीत कमी ते महिनाभर तरी तसंच ठेवावं लागतं. बरणीत भरल्यावर त्याला छान कपड्याचा नाही तर प्लॅस्टिकच्या पिशवीचा म्हणजे झाकण आधी लावायचं आणि नंतर प्लॅस्टिकची पिशवी. पूर्वी नव्हत्या प्लॅस्टिकच्या पिशव्या, पण हल्ली मी सुद्धा बरेच वेळा वर एक प्लॅस्टिकची पिशवी छान घालून दादरा बांधून ठेवते. त्याला एक नाडी बांधायची मस्तपैकी, म्हणजे ते छान हवा बंद राहतं. पूर्वी कपड्यानेच हे करायची पद्धत होती दादरा बांधायची, पण हल्ली प्लॅस्टिकच्या पिशवीने बांधा, कारण आधी आपण झाकण लावणार की नाही आणि नंतर वर प्लॅस्टिकची पिशवी दादरा बांधलेली चालते. पण मी पण हल्ली बरेच वेळा तसंच करते. तर हे कालवून झालेलं आहे. सगळ्या फोडीना हा मसाला जो आपण केला होता तो छान आता लागलाय बघा. हे बघा, कलर पण एकदम सुंदर आलाय. आता हे कालवून झालेलं आहे आणि असंच हे 10 मिनटं मी या वाडग्यामध्येच ठेवणार आहे आणि नंतर मी हे बरणीत भरणार आहे. आता 10-15 मिनटं झालेली आहेत. आता परत मी एकदा ते ढवळते आणि मग आपण बरणीत भरूया. हे बघा, छान ओलं झालं आता. मगाचपेक्षा आता ओलं झालं बघा. अशा प्रकारे स्वच्छ काचेच्या बाटलीत हे असं भरून ठेवायचं. हे लोणचं मुरायला साधारण 1 महिना लागतो. 1 महिना अजिबात बरणी उघडू नये आणि 1 महिन्यानंतर उघडलं तरी चालेल आणि तेव्हा छान मुरलेलं असतं. म्हणजे या लिंबाच्या साली आहेत ना, त्यासुद्धा छान नरम होतात. हे तयार झालेलं लोणचं मी या 2 बाटल्यांमध्ये भरलं आहे. ही आहे 1 किलोची बाटली आणि ही आहे अर्धा किलोची बाटली. तर 25 लिंबाचं लोणचं किती होतं हे तुम्हाला कळावं म्हणून मी हे मुद्दामून असं तुम्हाला दाखवते. कारण किती तुम्ही लोणचं खाता वगैरे त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणजे तुम्हाला किती भरायचं आहे. तुम्हाला जर कमी भरायचं असलं तर तुम्ही 10-12 लिंबाचं सुद्धा भरू शकता, म्हणजे याच्या अर्ध होईल. आणि लोणचं भरताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की ती जी बरणी काय बाटली आपण भरू ती पूर्ण भरायची नाही. गळ्याच्या खालीच थोडं ते ठेवायचं. कारण काय होतं, तो आता लिंबाला सुटणारा रस किंवा त्याच्याला आपण जे तेल घातलं आहे ते तेल नंतर मग ते असं वर येतं आणि जर तुम्ही पूर्ण बरणी भरली तर ते उतास होऊन झाकणातून सुद्धा बाहेर येऊ शकतं. त्यामुळे ही गळ्याच्या खालीच अशी नेहमी भरावी. आणि हे जे लोणचं मी तुम्हाला दाखवते ते मी आधी 1-1.5 महिना भरलं होतं आणि ते आता कितपत मुरलं आहे आणि 1-1.5 महिन्यात छान खाण्यायोग्य ते होतं. आणि ही फोडसुद्धा ना एकदम अशी 1-1.5 महिन्यात नरम होते. ही बघा, हाताने तुटते बघा, छान मुरतं 1 महिन्यात. तर म्हणजे 1 महिन्यापर्यंत मात्र बरणीला त्या हात लावायचा नाही दादरा बांधून ठेवल्यावर. 1 महिन्याने तुम्ही हे लोणचं खायला वापरू शकता. तर कसा वाटला हा आजच्या लिंबाच्या लोणच्याचा व्हिडिओ? जर आवडला असेल तर शेअर आणि लाईक नक्की करा. आपण परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा आणि विशेष म्हणजे आनंदी रहा.